गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज सकाळची सुरुवात खूपच छान झाली. आम्ही ज्या जयपूर हॉटेलमध्ये थांबलो होतो ते हॉटेल खूपच आरामदायी आणि स्वच्छ होते. रूम मधून दिसणारा व्ह्यू आणि शांत वातावरण आम्हाला खूप आवडलं. स्टाफ देखील खूप नम्र आणि हेल्पफुल होता. जयपूरमधील ठिकाणांना भेट देण्याआधी आम्ही हॉटेलमधील स्वादिष्ट ब्रेकफास्टचा आनंद घेतला. सोबत फ्रेश फ्रूट देखील खाल्ले. ब्रेकफास्ट खूप टेस्टी होता. अशा सुंदर सुरुवातीसह आम्ही आजच्या प्रवासाला निघालो. आवडलं ना हे तुला? परफेक्ट. नाश्ता कसा आहे? मस्त. आवडला? इडली आवडली. काय आवडली तुला? इडली. राजस्थानमध्ये इडली खाण्यात मजा आहे. कोणती इडली जरा दाखव ना. हे वेगळं फर्स्ट टाइम बघते मी पण. हे देखो, हे जरा वेगळी इडली आहे. वेगळी इडली कट आहे. केलेली आहे आणि त्याला फ्राय केलेली आहे. मस्त एक नंबर. हे तुला तू सांग. आवडला ना नाश्ता? आम्ही सकाळी लवकरच हॉटेलमधून निघालो आणि जयपूरच्या शांत आणि सुंदर रस्त्यामधून प्रवास करत बिर्ला मंदिरकडे निघालो. जयपूरची गुलाबी सिटी खूपच खास वाटते. आता आम्ही पोचलो आहोत बिर्ला मंदिरमध्ये. हे मंदिर पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे आणि खूपच भव्य दिसते. मंदिरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. इथला शांत वातावरण, स्वच्छ परिसर आणि सुंदर वास्तुकला मनाला खूप शांती देते. संध्याकाळी येथे लाइटिंग खूपच सुंदर दिसते. अगदी स्वर्गासारखा अनुभव. आता आपण जात आहोत गणपती मंदिरकडे, म्हणजेच मोती दुर्गाच्या पायथ्याशी असलेलं प्रसिद्ध गणेश मंदिर. हे मंदिर जयपूरचे सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिरापैकी एक आहे. लोक येथे येऊन आपल्या मनोकामना व्यक्त करतात. इथला गणपती बाप्पा खूप जागृत मानला जातो. मंदिरातला भक्तिभाव आणि पॉझिटिव्ह एनर्जी खूपच भारी वाटते. येथे दर्शन घेताना खूप समाधान मिळते. गणपती मंदिरचं दर्शन करून आम्ही निघालो जयपूर हाटमध्ये. त्या ठिकाणी हँड क्लोथ कसे बनतात व त्याच्यावरती कलर डिझाईन कशी केली जाते हे पाहण्यासाठी. सांगानेरी पेंटिंग के बारे में आपने सुना होगा कि इस तरह की पेंटिंग होती है. ये मास्टर ब्लॉक होता है. इस ब्लॉक से आउटलाइन तैयार करते हैं, कंप्लीट होता है. इस तरह की पेंटिंग करनी है. ये क्या सब्जियों के कलर होते हैं, सारे वेजिटेबल कलर. जैसे ग्रीन कलर बनता है, पालक धनिया मेथी से ग्रीन कलर तैयार होता है. येलो कलर है टर्मरिक कलर, कच्चा हल्दी नींबू से येलो कलर तैयार होता है. रेड कलर बनता है टमाटर शुगर केन से. व्हाइट कलर होता है कोकोनट से और ब्लू कलर होता है इंडिगो फ्लावर से. ये मास्टर ब्लॉक होता है. ये आउटलाइन तैयार हो गया इसमें. देखो अब इसमें 3 से 4 कलर भरे जा सकते हैं. रेड ब्लू. मैं एक कलर भर के दिखाऊंगा आपको, येलो कलर. ये देखो अभी भी इसमें 2 या 3 कलर और भरे जा सकते हैं. अभी इसको वॉश करते हैं तो कलर फेड नहीं होगा. ये सब्जियों के कलर है, नेचुरल कलर. देखो आपके सामने मैं वॉश करूंगा इसको. ये देखो ऐसा ही रहेगा. ये मार्केट में क्या स्क्रीन कलर, केमिकल कलर बांटते में कपड़ा आता है. अब इसका बैकग्राउंड चेंज करने के लिए ये हर्बल पाउडर मिलाया जाएगा इसमें, जो 28 जड़ी बूटियों से तैयार होता है. इसको पानी में डालेंगे, पानी का कोई कलर चेंज नहीं होगा. ताज़ा पानी रहेगा, खाली बैकग्राउंड चेंज होगा कपड़े का. इसी यहाँ जो भी आइटम मिलेगा सारा नेचुरल कलर है. जैसे
100 ग्राम का रजाई होता है, सांगानेरी ब्लॉक प्रिंटिंग का बेडशीट होता है, ड्रेस मटेरियल होता है, बांधनी का साड़ी ब्लॉक प्रिंट। जयपूर हर्ट पाहून झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवास आमेर फोर्टकडे सुरू केला. आमेर फोर्टकडे जात असताना छान नजारे आम्हाला दिसत होते. त्यानंतर आमची बस पार्किंग मध्ये पोहोचली. पार्किंग मध्ये आमची बस उभी केली. त्यानंतर आम्ही लोकल जीपने आमेर फोर्टकडे प्रवास सुरू केला. त्याच्यामध्ये आम्हाला 3 ठिकाणी ते नेणार होते. पहिले ठिकाण आमेर फोर्ट, दुसरे ठिकाण जयगढ़ फोर्ट आणि तिसरे ठिकाण नाहरगढ़ फोर्ट. असे 3 ठिकाणे आम्हाला ते 750 रुपये पर जीप मध्ये ते आम्हाला फिरणार होते. आता आपण प्रवेश करतोय भव्य आमेर फोर्टच्या मुख्य दरवाजातून. हा मोठा आणि मजबूत दरवाजा शत्रूंपासून संरक्षणासाठी खास बनवलेला आहे. पूर्वीच्या काळात येथे कडक सुरक्षा असायची आणि फक्त परवानगी असल्यानेच आत प्रवेश मिळायचा. जसं आपण आत चालत जातोय तसे मोठे अंगण आणि भव्य भिंती आपल्याला राजेशाही कलेची आठवण करून देतात. प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटते की आपण इतिहासातच फिरतोय. किल्ल्यामध्ये आत प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट घेणे आहे. तिकीटचे दर साधारणतः 100 रुपये पर पर्सन इतके आहे. सोबत गाईड घेतला तर 400 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत मिळतो. आम्ही स्टुडंट असल्यामुळे आमची एंट्री फी लागली नाही. मित्रांनो, जयपूर म्हटलं की इथले भव्य किल्ले आणि राजशाही वस्तू डोळ्यासमोर येतात आणि आज आपण पाहणार आहोत जगप्रसिद्ध फोर्ट म्हणजेच आमेर फोर्ट. हा किल्ला 16व्या शतकात राजा मानसिंग यांनी बांधला होता. लाल दगड आणि संगमरवर यांचा वापर करून बनवलेला हा किल्ला राजपूत आणि मुघल स्थापनशैलीचा सुंदर मिलाफ आहे. आपल्याला दिसतात सुंदर दरवाजे, मोठे अंगण आणि खास म्हणजे शीश महल, ज्यामध्ये लहान लहान आरसे लावलेले आहेत जे प्रकाशात खूप सुंदर चमकतात. येथून दिसणारा नजारा तर खूपच अप्रतिम आहे. खाली पसरलेलं शहर आणि आजूबाजूचे डोंगर यांमुळे येथे येण्याचा अनुभव अजून खास होतो. जयपूरमध्ये जयगढ़ फोर्ट आणि नाहरगढ़ फोर्ट हे किल्ले देखील खूप प्रसिद्ध आहेत, जे या शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे होते. इतिहासात वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्य याचा संगम पाहण्याचा असेल तर जयपूरचे किल्ले एकदम परफेक्ट ठिकाण आहेत. तर फायनली मित्रांनो, आपला जयपूरमधील आमेर फोर्ट पाहून झालेला आहे. हा पुढील साईट सीन आपला असणार आहे जैल महल, जंतर मंतर आणि हवा महल. हे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. अगर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल.